वळूया पुढील बातमीकडे। ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांना मारलं गेलं, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला। त्यामुळे दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे आमने सामने आले। मात्र ऐन विधानसभेच्या तोंडावर हे खळबळजनक आरोप केल्यामुळे चांगलंच राजकारण तापलंय। पाहूया त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट। आनंद दिघेंचा खून, शिंदे गटाच्या आरोपानं खळबळ, दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा रंगलं राजकारण। तर जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा हात होता हे सिद्ध झालं। ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला की मारलं गेलं, याबाबत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे। आनंद दिघे ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आहेत। सरकार तुमचंच आहे, चौकशी करा असं म्हणत ठाकरे गटानं संजय शिरसाटांना थेट आव्हान दिलंय। दिघे साहेब ॲडमिट झाले, त्यांच्या पायाला मारला होता, परिस्थिती त्यावेळेला चांगली होती, डॉक्टरांनी सगळा इलाज केला, डिस्चार्ज द्यायचा टाईम आला, अचानक काय घडलं? तर जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा हात होता हे सिद्ध झालं। इंजेक्शनमध्ये जे काही दिलं गेलं ज्याच्यामुळं अटॅक त्यात दिघेसाहेब वारल्याचं अनेकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे। एकदा डीपमध्ये जा ना, चौकशी कराच, चौकशी झाली पाहिजे। परंतु दिघे साहेब काही ठाण्याहून मुंबई, मुंबईहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, गोवाहून मुंबई येणारे नव्हते, ते ठाण्याहून डायरेक्ट मुंबईला जाणारे होते। आता यांना सगळ्या ठिकाणी जर सगळ्याच गोष्टी दिसतात यांनी निश्चित चौकशी करावी, तुमच्या हातात सरकारने करावी। आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील। ऐन विधानसभेच्या तोंडावर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला। साहेब एकच, दिघे साहेब। सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पड़ेगा, किसी एक फैमिली का कुत्ता नहीं। धर्मवीर 2 या चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झालाय। सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पिटलमधून आनंद दिघे यांची डेड बॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदेंचं पात्र धावताना दाखवलंय। हा सीन खरंच घडला होता का यावरून वाद निर्माण झालाय। त्यातच शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। यावर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनीही उत्तर दिलंय। वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वतःचं हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं, हे अनेक वर्ष हेच चालत आलं। आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल, मी गेले 23 वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा, मी कोर्टात जायला तयार आहे। पण आज त्या जगात अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही। तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही। ऐन विधानसभेच्या तोंडावर संजय शिरसाटांनी केलेल्या आरोपांनी पुन्हा दिघेंच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का? कुठला? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा। आता हा चित्रपटासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट म्हणायचा की खरंच आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी शिंदे सरकार करणार याची साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे। ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय। ब्युरो रिपोर्ट, सामजी। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार।